नमस्कार मंडळी, कल्याणी हाऊस क्वीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चमचमीत अशी कारल्याची भाजी करणार आहोत। आज तुम्हाला अशी एक पद्धत दाखवणार आहे ज्याने तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि चवीला तर इतकी अप्रतिम होईल की न खाणारे सुद्धा आवडीने खातील। या व्हिडिओमध्ये मी कारल्याचा कडूपणा कसा घालवायचा यासाठी काही घरगुती टिप्स सुद्धा शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर मी घेतलेली कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही कारली गोल गोल चिरून त्याचा चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे मीठ घालून अर्धा तास मुरवत ठेवायचा आहे। अर्धा तासानंतर कारली छान पिळून घेतलेली आहे। तसेच कारल्यांमधील बी सुद्धा काढून घेतलेले आहेत। कारल्याचा जास्तीत जास्त कडूपणा त्यांच्या बियांमध्ये असतो, त्यामुळे बिया काढून भाजी करावी। तसेच भाजीसाठी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात ही पिळलेली कारली घालणार आहे। कारली साधारण 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायची। त्यात अर्धा चमचा मीठ घालून पुन्हा परतून घेऊया। भाजी करण्यापूर्वी कारले थोडे तेलात शिजवून घ्यायचे, यामुळे कारल्याची चव दुपटीने वाढते। भाजीचा कडवटपणा कमी करण्यासाठी एका वाटीत छोटा गुळाचा खडा आणि चिंच घेऊन 3 ते 4 चमचे पाण्यात भिजत ठेवायचा आहे। आता कारली छान शिजवून झाली आहे। आता तिला कढईतून बाजूला काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे घातलं। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे। लसूण फक्त हलका परतवायचा आहे, जास्त लालसर होऊ द्यायचा नाही। लसणाने भाजीला चव खूप छान येते। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतवून घेतला। कांदा बाजूला करून तेलात 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घातलं। हे मसाले साधारण 1 मिनिट छान परतवून घ्यायचे, याने भाजीला छान चव येते। आता आधी शिजवून घेतलेली कारली यात घालूया आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये गूळ आणि चिंचेचं मिश्रण घातलं आहे। हे सगळं साधारण 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। गूळ आणि चिंचेच्या या चवीमुळे कारल्याची भाजी खमंग अशी आंबट गोड लागते। आता अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांनंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेतलं। आता गॅस बंद करून त्यात अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेला आहे। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी थोडासा लिंबाचा रस वापरू शकतात, यामुळे भाजी अजून चविष्ट लागते। तयार आहे आपली खमंग अशी आंबट गोड कारल्याची भाजी। ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।